हल्ली अनेक बाबा लोकांचे कारनामे समोर येऊ लागल्यानं किंवा त्यांचे कांड समोर येऊ लागल्यानं समस्त बाबा जमात ही धोक्यात येते की काय असं वाटावं इतकं हाय प्रोफाईल मॅटर, ज्याची पाथर्डीतील फक्त जमीन 150 कोटींच्या घरात लिंग पिसाट अशोक खरातनं भक्तांना तीर्थ आणि प्रसादात मूत पाजून कितीशे कोटींची माया जमवली याचा अंदाज लावणं अवघड व्हावं इतकंच बाबाचं साम्राज्य. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल, हा बाबा दुसरा तिसरा कोणी नसून एका 35 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार आणि ब्लॅकमेल करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या मिरगाव येथील श्री ईश्वरदेव महादेव मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला अशोक खरात त्यानं केलेला बलात्कार. आता हा बलात्कार म्हणायचा की बलात्कार करून घेतला म्हणायचा, इतक्या आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालताय. आता ज्या महिला अशा भोंदू बाबांकडे जातात त्यांच्या नवऱ्यांची काय अवस्था होत असेल हे न बोललेलं बरं. अजून किती राडे या बाबाचे समोर येतील हे समजेलच. तर समजून घेऊया सविस्तर प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुम्ही पाहताय टॉक मराठी. गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयानं अशोक खरातला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवरती अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे. दरम्यान अशोक खरातचा काल पहिला आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता अशोक खरातचे आणखी काही व्हिडिओ बाहेर आल्याचं वृत्त आहे. अशोक खरात याचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागलेत. पोलिसांकडे तक्रार करणारी एकमेव महिलाच नाही, अनेक महिलांवरती त्याने अत्याचार केले असल्याचं समोर येते. अशोक खरातचे अत्याचाराचे 58 व्हिडिओ पोलिसांना मिळाले. यात महिलेवर अत्याचार करून तो त्यांना स्वतःच्या पायावर पडायला भाग पाडायचा. बाजूला एक खुर्ची देखील आहे, त्यावर पांढरा कपडा टाकलेला आहे. त्या खुर्चीच्या देखील पाया पडायला लावतो. पण प्रश्न हा आहे की एवढं करूनही या विरोधात यापूर्वी तक्रार का झाली नाही? अशोक खरात नेमकी कशा कशाची भीती यांना दाखवत होता या प्रश्नाचं उत्तर पोलिसांच्या तपासानंतर समोर येईलच. कॅप्टन अशोक खरात प्रकरणी SIT चौकशीला वेग आलेला आहे. डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात झाली असून फोन कॉल तपासण्यापासून तर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू झालंय. आर्थिक व्यवहार, खरातचे नेटवर्क तसंच सहकारी आरोपींचा शोध यात घेतला जातोय. अशोक खरातनं पाथर्डी, गवळणे, सिन्नर, शिर्डी, ओझर परिसरात कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांकडून याबद्दलचा अधिक तपास सुरू आहे. नेमकं प्रकरण काय? अशोक खरात याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक खरात यानं एका 35 वर्षीय महिलेचे गुंगीवर औषध देऊन तिच्यावरती बलात्कार केल्याचा त्याच्यावरती आरोप करण्यात आला. त्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी 18 मार्च रोजी खरात याला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आलं. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारूपाला आला. आणि एक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात. मात्र त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळं एकच खलबल सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सवरती उडाली. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी. शिवानिका ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तब्बल 154 देशांचे दौरे केलेत. त्यामुळे या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती याचा त्यांना सखोल अभ्यास केल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरता करायचे उपाय आदीच्या निमित्तानं अशोक खरातच्या संपर्कात असतात. स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात विरोधात महिलांचा लैंगिक शोषण, जमीन हडपण्याचे गंभीर आरोप आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रुपाली चाकणकर, जयंत पाटील यांच्यासह अनेक बडे नेते व प्रशासकीय अधिकारी खरातच्या संपर्कात होते. त्यांचे फोटो, व्हिडिओ हे व्हायरल झाले आहेत. महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्याबद्दल दिवसेंदिवस अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. नाशिकच्या भोंदू बाबाचं अनेक कारनामे उघड होत असून आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटातील मोठे नेते हे या भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्या संपर्कात होते असं उघड झालंय. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, सरोजा हिरे, जयंत पाटील, निलेश लंके हे नेते मंडळी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या संपर्कात होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अटक झालेला हा भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधी केल्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली. त्या संदर्भात अनेक फोटो तसेच व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ फोटो तर समोर आलेले आहेच. त्यासोबत जयंत पाटील असतील किंवा नाशिक मधले जे राष्ट्रवादीचे नेते मंडळी आहेत ते सगळे कॅप्टन खरातच्या संपर्कात असल्याचं उघड झाले. दरम्यान रुपाली चाकणकर यांना सोशल मीडियावरती जास्त ट्रोल केलं जाते. त्यावर त्यांनी स्वतःची बाजू मीडिया समोर मांडलेली आहे आणि त्यांना ट्रोल केलं जातंय याचं त्यांना दुःखही व्यक्त त्यांनी केलंय. दरम्यान कॅप्टन खरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकारी असल्याचंही समोर आलेलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमीन खरेदी केलेल्या आहेत. पाथर्डी, गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागात कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचं समोर आलेलं आहे. एवढंच नव्हे तर खरातनं अनेकांच्या जमिनी हडपल्यात तर काहींवर अवैधरित्या कब्जा केल्याचंही उघड झालेलं आहे. ओझर परिसरात काही बांधकाम व्यावसायिकांसोबत भागीदारी होती. गेल्या आठवड्यात इमारतीचं भूमिपूजन त्यानं केलं होतं अशी माहिती उघड झालेली आहे. दरम्यान स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी यासाठी चौकशीला आता वेग आला असून डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासणीला सुरुवात झाल्यामुळं त्याचे फोन कॉल तपासण्यात, तांत्रिक पुरावे गोळा करण्यात त्याचं काम सुरू झालेलं आहे. पोलिसांच्या हाती साधारणतः 58 व्हिडिओ लागलेले आहेत. त्यामध्ये पीडितांना न्याय देण्यावर पोलिसांचा भर असेल. तसेच आर्थिक व्यवहार, भोंदूबाबा खरातचं नेटवर्क तसेच संभाव्य सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. तसेच कॅप्टन खरात याने इतकी संपत्ती कशी जमवली याचं विश्लेषण करण्यात येणार आहे. त्याच्याकडे एकूण साधारणतः 200 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा अंदाज आहे. अशोक खरातचं बिंग फुटले त्यामुळे अजून त्याच्या कोणकोणत्या गोष्टी समोर येतील, कोणकोणते रहस्य समोर येतील किंवा अजून कोणाकोणाचा संबंध त्याच्याशी जोडला गेलाय हे लवकरच समजेल. पण त्याच्यासारखे अजून समाजात आपल्या अवतीभोवती अनेक बाबा लोक आहेत. त्यांचंही बिंग हळूहळू फुटेलच. पण समाजानं यातनं एक धडा घेणं गरजेचं आहे आणि याच्यातून जागरूकता पसरून अशा बाबा लोकांपासून 4 फूट लांब राहणं योग्य आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर टॉक मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.